शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. अरे 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 एक मिनिट. काय झालं? मी फक्त पाया पडत होते. नाही नाही ते समजलं मला. फक्त काय असं उंबरठ्यात उभं राहून किंवा दाराच्या चौकटीमध्ये उभं राहून पाया पडू नये इतकंच. सॉरी. नाही नाही अगं असू दे असू दे. तुझ्या मनात आलं ना पाया पडायचं इतकं पुरेसं आहे मला. भावना पोचल्या मला. ये ना ये आत ये. शुभ दीपावली. तुला पण काय कुठं काय 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 नाही. आधी 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 ए आधी. मला खोटेपणा आवडत नाही, पण या घरातल्या लोकांनी खोटेपणा हीच या घराची जीवनशैली बनवलेली आहे. खरं तर तू ह्या घरातली नाहीयेस, पण आता ह्या घरात उभी आहेस त्यामुळे ह्या घराचा एक भाग झालेली आहेस. मी तुला काही प्रश्न विचारले तर त्याची खरी खरी उत्तर तू देऊ शकशील का? जमेल तुला द्यायला खरी खरी उत्तर? हो. मग मला असं सांग की या लोकांचं असं म्हणणं आहे की तू काल ह्या घरामध्ये आली होतीस. खरंच आली होतीस काय? हो. का आली होतीस? ते मी नाही नाही तत्पप्पा करू नकोस. चटाचटा प्रश्नांची उत्तर दे. कुणी बोलवलं होतं तुला या घरात? मला बंधू मामा आणि बाई मामांनी फोन केला होता. दिवाळीच्या दिवशी मी घरी एकटी होते आणि इथे पण बरीच कामं होती, म्हणून मग त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मी पण हो बोलले. एखाद्याला मदत करण्यात काही चूक तर नाहीये ना दादा मामा? नाही नाही नाही, त्याच्यात काहीच चूक नाहीये. फक्त मला जास्त रस आहे तो तू कशामध्ये मदत केली होतीस, कुठल्या कामात मदत केली होतीस याच्यामध्ये. काय मदत केली होतीस तू? मी ते फराळ बनवण्यासाठी. तू नाही म्हणजे तुला साधी रीतभात कळत नाही, डावं उजवं कळत नाही, साधी भांडी इकडनं तिकडे नेताना तुझी भंबेरी उडते आणि तुला फराळ बनवता येतो? नाही येत नाही, पण थोडं थोडं शिकले मी काल. अच्छा, म्हणजे जी गोष्ट आम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करून बनवायला शिकलो ते तू एका दिवसात शिकलीस? नाही
सगळं नाही शिकले, पण चकल्या चकली. ही चकली कोणी बनवली? सांग ना, कोणी बनवली ही चकली? हो दादा मामा, मी बनवली. अशक्य. ही गोष्ट त्रिवार अशक्य. का? काय झालं? वाईट झालीये का? नाही नाही, वाईट झाली असती तर माझा विश्वास बसला असता, पण ही तर अप्रतिम झाली आहे. म्हणजे मला म्हणायचं होतं की बरी झालीये, पण खरं तूच बनवलीस ही चकली? माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता, पण खरंच मी बनवली आहे ही. हो, ठीक आहे, ठेवला तुझ्यावरती विश्वास. मग आत्तापासून तुझी खरी परीक्षा सुरू होती. ही चकली तुला आत्ता अशीच्या अशी बनवायची. हे बघ, ही चकली जर का तू अशीच्या अशी बनवलीस तर तू परीक्षेत पास झालीस, मी हार मानेन. आणि कदाचित तुझ्याबद्दलची माझी मतं बाजूला ठेवू, पण जर का तू नापास झालीस तर मात्र कायमची ह्या घरातून हद्दपार होशील. आणि तुझ्या बरोबरीने हे सुद्धा सगळे. काय ग, परीक्षेत नापास होशील या भीतीने घरी निघालीस? नाही, किचन मध्ये चकल्या बनवायच्या आहेत ना. ह्या बेस्ट विशेस चकलीसाठी. सही चकली जमली ना, सगळंच जमेल.
खरं तर तू ह्या घरातली नाहीयेस, पण आत्ता ह्या घरात उभी आहेस, त्यामुळे ह्या घराचा एक भाग झालेली आहेस. वाईट झाली असती तर माझा विश्वास बसला असता, पण ही तर अप्रतिम झाली आहे. हे बघ, ही चकली जर का तू अशीच्या अशी बनवलीस तर तू परीक्षेत पास झालीस, मी हार मानेन आणि कदाचित तुझ्याबद्दलची माझी मतं बाजूला ठेवीन. पण जर का तू नापास झालीस तर मात्र कायमची ह्या घरातून हद्दपार होशील. सई, ही एकच संधी आहे दादाला खुश करण्याची. एकदा का या परीक्षेत पास झालीस ना तर कायमची या घरात राहू शकशील सून म्हणून. तुझ्या घरात आलीस की मग तुला परत चकल्या करायची गरज नाही. तू दादाच प्रेमानं तुझ्यासाठी चकल्या बनवून देईल. मला ऑलरेडी इथे काही सुधरत नाही, त्यात तुम्ही आणखीन माझ्यावरचं प्रेशर वाढवताय. नाही, तू काही टेन्शन घेऊ नको. तू जशा चकल्या बनवल्या होत्यास ना तशाच बनव, त्या तशा उत्तम बनतील. तू काय काळजी करू, जमतील तुला. नाही ना, तेच तर मी आज घरी ट्राय केल्या होत्या पण नाहीच जमल्या मला. मग इथे कशा जमतील? अगं ते घर वेगळं, हे घर वेगळं. प्रत्येक घराचा वास्तुपुरुष असतो आणि इथला जाम खुश आहे तुझ्यावर. तो तुझ्या बाजूने उभा राहील. आणि तोच काय, आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर उभे राहू इथे. बाकी कोणी स्वयंपाकघरात थांबणार नाहीये. काय चाललंय? हे भाजी. हे बघा, परीक्षा फक्त तिची आणि तिचीच आहे, तेव्हा तुम्ही बाहेर व्हा. चला बाहेर निघा, या इकडे चला. आणि तू का थांबलीस? शाळेची घंटा कधी होणार त्याची वाट बघतेस का? चल काम सुरू कर. तुझी परीक्षा ह्या क्षणापासून सुरू झालेली आहे.
वास तर एकदम खमंग येतोय. अरे वास काय, रंग बघ, रंगच सगळं सांगतोय. मी तर या चकलीला 100 पैकी 100 मार्क्स देईन. बस घासलेटचा रंग आणि वास सुद्धा कधी कधी सुसही असतो म्हणून लगेच पीत नाही आपण. चव महत्वाची असते. कशी झालीये? बरी आहे. बरी बरी आहे म्हणजे कालची चकली जेवढी बरी झाली होती तेवढी बरी आहे. म्हणजे कालच्या चकल्या सईनेच केल्यात हे पटलंय मला. पुरे लक्ष्मीपूजनाची वेळ झाली, चला. अरे वा 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 वा, मी एवढ्या वेळा नापास झालो ना, पण मला तुझ्या परीक्षेचं जास्त टेन्शन आलं होतं काय. अरे पण सई पास झालीये, नुसती पास नाही झाली, बोर्डात आली आहे, बोर्डात. वा सई, दादाला जिंकलंस. आता बघच तू, दादाने फक्त जाहीर करायचं राहिलंय की सई बिराजदार रमेशच्या घरची सून होणार.